स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। नमस्कार मंडळी, आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे, पापड चाट। तुम्ही रोज जेवणासोबत पापड तोंडी लावत असता, पण आज आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने काहीतरी जेवणासाठी तोंडी लावायला पण एक पदार्थ करणार आहे। हे मी 4 ते 5 पापड असे भाजून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे ना म्हणजे याच्यामध्ये ना तिखटचा फ्लेवर आहे, त्याच्याने थोडे लाल दिसायले। आता पापड चाटसाठी साहित्य लागणार आपण पाहून घेऊ। हे टोमॅटो कापून घेतलेला आहे, थोडंसं तिखट घेतलंय, कोथिंबीर घेतले, कांदा घेतलाय आणि चाट मसाला आणि थोडंसं पापडामध्ये मीठ असतंच आहे, तर आपण थोडंसं मीठ टाकणार आहे कांदा आणि टोमॅटोसाठी आणि अर्धा लिंबू घेतले। आता आपण पापड बारीक करून घेऊ। आता आपण पापड असा चुरा करून घेतला, जास्त बारीक पण नाही करायचं आपल्याला, असे तुकडे तुकडे करायचे। आता आपण त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकून घेऊ, कांदा टाकू, कोथिंबीर टाकून घेऊ आपण। आता थोडं तिखट टाकून घेऊ। तुमचे पापड जर फिक्के असेल ना तर थोडं जास्त टाकलं तरी चालतंय। माझ्या पापडमध्ये ना तिखटपणा आहे थोडा, तर मी थोडंसं टाकलंय। चाट मसाला टाकू, थोडंसं मीठ टाकू, पापडामध्ये मीठ आहे तर त्याप्रमाणे थोडंसं टाका। आता आपण याला मिक्स करून घेऊ। एकदम असं म्हणजे जेवणाच्या वेळेला आपण हे करून घेतलं ना, कापायला काहीच वेळ लागत नाही। कांदा टोमॅटो आणि पापड भाजायचे, पटकन असा चटपटीत हा पदार्थ तयार होतोय आणि मुलांना आवडतो, आपल्याला पण जेवणासोबत तोंडी लावायला। मुलांना नुसताही असा खायला दिला तरी पण छान लागतो। हे असं सगळं मिक्स करून घ्यायचंय, गॅसची अजिबात गरज लागत नाही, फक्त आपल्याला पापड भाजायचे तेवढंच, बाकी नंतर गरज नाही, खालीच होऊन जाते आपलं सगळं। आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेतलंय। आता आपण थोडी अशी 0 नंबरची शेव टाकून घेऊ, थोडंसं लिंबू पिळून घेऊ। आता थोडंसं मिक्स करू, नाही तर नाही केलं तरी चालतंय, असं चमच्याने घेऊन मस्तपैकी खायचं। आपलं पापड चाट तयार आहे। अशा प्रकारे चटपटीत पापड चाट तयार आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।